हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स PhD एंट्रन्स टेस्टसाठी वाट बघत असतात. एक महत्त्वाची युनिव्हर्सिटीच्या नोटिफिकेशनची वाट सर्वजण बघत होते, ते म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्या SPPU सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून आपण ओळखतो. या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी सगळे स्टुडंट्स वाट बघत असतात, कारण ही खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे ज्याच्यामध्ये ॲडमिशन मिळणं सगळ्यांना खूप महत्त्वाचं वाटतं. त्यांच्यासाठी ही PhD एंट्रन्सचं नोटिफिकेशन 2022चं आलेलं आहे. ते डिटेल नोटिफिकेशन काय आहे, कधी होणार आहे त्यांची एक्झाम, ॲप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे, एक्झामचा सिलेबस काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, फीस काय असेल, या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन किंवा एक्झाम्शन कोणाला मिळणार आहे किंवा कोणाला PhD एंट्रन्स देण्यासाठी एलिजिबिलिटी काय असणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे, हे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या बघायला मिळणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळे डाऊट्स तुमचे जे क्लिअर होणार आहे तिथे, त्यावरती कुठलाही प्रश्न तुमचा राहणार नाही आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. सो हा जो पुणे युनिव्हर्सिटीचा पेट एक्झाम आहे ती होणार आहे 6 नोव्हेंबरला. ओके, हे एक महत्त्वाची डेट आपल्याला बघायची आहे. तर आम्ही जो ही PET एक्झाम आहे क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतो, कारण आम्ही एक स्पेशल कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्या कोर्समध्ये तुम्हाला ही PhD एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, या PhD एंट्रन्स टेस्टमध्ये 50% सिलॅबस हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती असतो आणि 50% सिलॅबस हा तुमच्या विषयाशी निगडीत असतो. म्हणजेच 100 मार्कांचा हा पेपर आहे. 50 मार्क रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि 50 मार्क तुमच्या विषयाशी निगडीत असणार आहेत. सो हा 50 मार्कांचा कोर्स जो आहे, म्हणजे 50 मार्कांसाठीचा जो कोर्स आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा, पूर्णपणे डिझाईन केलेला आहे ही तुमची पेट एक्झाम क्रॅक करण्यासाठी, गॅरंटेड सिलेक्शन मिळवून देण्यासाठी हा कोर्स आहे. मागच्या वर्षीच्या 2 बॅच ज्या आहेत, मागच्या 2 वर्षाच्या ज्या बॅच आहेत त्या सक्सेसफुली 90% रिझल्ट आम्हाला या कोर्समधून मिळालेला आहे. असा हा कोर्स आहे ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स पूर्ण रितसर मिळणार आहे, व्हिडिओ लेक्चर्स ज्याच्यात रेकॉर्डेड लेक्चर्स असतील आणि लाईव्ह लेक्चर्स देखील मिळणार आहेत, स्पेशली ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी. सगळे डाऊट्स तुमचे इथे लाईव्ह लेक्चर्समध्ये कंप्लीट होणार आहे. 1500+ MCQ PDF सरावासाठी मिळणार आहे, म्हणजे तुमचे सगळेच प्रश्न याच्यामध्ये सराव होणार आहेत आणि कुठलाही प्रश्न सुटणार नाही आहे. सगळे टर्म्स तुमच्या या रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये या सराव होणार आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्येही तुम्हाला हा मटेरियल जे आहे स्टडी मटेरियल ते मिळणार आहे. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकणार आहात, इंग्लिश मराठी बोथ. ठीक आहे, असा हा कोर्स आहे 599 रुपयाला आणि इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. म्हणजे आता आपल्याकडे वेळ आहे, 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर 1 महिना आपल्याकडे अभ्यासासाठी येतं. 1 महिना खूप जास्त झाला हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला क्लिअर करण्यासाठी 50% मार्क, कारण 50% मार्क तुम्हाला आवश्यक आहेत क्लिअर होण्यासाठी. ठीक आहे, सो 100 पैकी 50 मार्क्स मिळण्यासाठी तुम्हाला हा रिसर्च मेथॉडॉलॉजी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे, कारण या कोर्समध्ये तुम्हाला गॅरंटेड सिलेक्शन मिळणार आहे. असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे स्पेशली फॉर पेट एक्झाम. बघूया आता डिटेल नोटिफिकेशन काय आहे ते. बघा, इथे अधिसूचना आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ ज्याला म्हणतात, विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना दिनांक 5 मे 2016 व विद्यापीठ परिपत्रक क्रमांक 14/2017 दिनांक 9/1/2017 हे परिपत्रक आहे आणि या तारखेला पब्लिश झालं होतं. नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सन 2022 साठीची, म्हणजे या वर्षीची निवडक केंद्रांवर होणारी ऑनलाईन PhD प्रवेश परीक्षा, म्हणजे काय, ही एक्झाम जी होणार आहे ती कुठे होणार आहे, निवडक केंद्रांवरती सेंटरवर होणार आहे, पण कशी, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ओके, बघा मी सांगितलं होतं रविवारी दिनांक 6 नोव्हेंबरला ही परीक्षा होईल 2022ला. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी आवेदनपत्र, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र मागवण्यात येत आहेत, म्हणजेच रजिस्ट्रेशन जे आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे. PhD प्रवेश परीक्षेबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर खालील लिंकवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही लिंक त्यांनी दिलेली आहे, त्या लिंकमधून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे या PhD एंट्रन्स टेस्टबद्दल. ओके, शेवटची तारीख दिलेली आहे, महत्त्वाची तारीख आहे, लक्षात ठेवा. ही डेट जी आहे ती तुम्हाला मिस करायची नाही आहे. लास्ट तारीख आहे 30 सप्टेंबर. ओके, 30/9/2022 इथंपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी अप्लिकेशन डेट स्टार्ट
कधी होणार याची डेट दिलेली नाही आहे, पण 1 ते 2 दिवसामध्येच ही लिंक ॲक्टिवेट होईल. मी तुम्हाला प्रोसिजर सांगते की तुम्ही कसं अप्लाय करू शकता वेबसाईटवरती. हे वेबसाईट युनिव्हर्सिटीचं पेज आपल्याला दिसतं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली गेल्यानंतर एक स्पेशल आयकॉन दिसेल, ज्याच्यामध्ये बघा PhD ॲडमिशन प्रोसेस 2021 सध्या आहे, कारण लिंक आज अपडेट नाही आहे किंवा ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. पण हे जेव्हा पेज ओपन होईल तेव्हा तुम्हाला सर्वात वरती दिसेल PhD एंट्रन्स एक्झामिनेशन 2022, म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. फक्त लिंक ॲक्टिवेट करण्यासाठी त्यांना आज किंवा उद्याचा दिवस आहे. आज किंवा उद्या ही लिंक ॲक्टिवेट होईल. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशन स्टार्ट करू शकता. ओके, ह्या डेट्स देखील चेंज होतील, पण डेट लक्षात ठेवायची. लास्ट डेट जी आहे आपली 30 सप्टेंबर आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, इकडे हे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर ईमेल ID पासवर्ड टाकायचा आहे. फीस स्ट्रक्चर बघा काय आहे. या एक्झामसाठी तुम्हाला फीस भरायची असेल. फॉर अपेअरिंग PhD एंट्रन्स एक्झामिनेशन, PhDसाठी ॲडमिशन घेणार असाल, एंट्रन्स एक्झामसाठी तुम्ही अपिअर होत असाल तर जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपीज फीज आहे, 1000 रुपये. तीच रिझर्व कॅटेगरीसाठी 750 रुपये फीस आहे. त्यानंतर एक्झामटेड. आता एक्झामटेड कुठल्या कुठल्या स्टुडंट्सला आहे ते पण आपल्याला पुढे बघायचं आहे. पण जे स्टुडंट्स एक्झामटेड आहेत, या एक्झामला अपिअर होत आहेत, त्यांना जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये फीस आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 600 रुपये फीस आहे. ओके, हे फीस स्ट्रक्चर आहे. नाव आपल्याला बघायचं आहे पूर्ण प्रोसिजर काय काय असणार आहे. हे परिपत्रक जे आपल्याला सांगितलेलं आहे सर्क्युलर नंबर 2017चं. ओके, जे आपल्याला इथे ॲडव्हर्टाईज आली होती त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवलं होतं बघा 14/2017, आणि हेच ते नोटिफिकेशन ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ते डिटेल परिपत्रक तुम्ही वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल, ठीक आहे. बघा, ओके, फर्स्ट पॉईंट जो आहे तो आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू द PhD MPhil प्रोग्राम. ओके, PhD आणि MPhil दोन्ही प्रोग्रामसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो आपण PhDचं रजिस्ट्रेशनसाठी बघतो, तर मग इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्रामसाठी आपण डिटेल बघूया. सब्जेक्ट टू द कंडिशन्स स्टिप्युलेटेड इन द एनेक्स फॉर द फॉलोइंग पर्सन एलिजिबल टू सीक ॲडमिशन प्रोग्राम. दिलेल्या लिस्टमध्ये जे स्टुडंट्स मेन्शन केलेले आहेत ते स्टुडंट्स या एक्झामसाठी पात्र ठरणार आहेत. मास्टर्स डिग्री होल्डर्स सॅटिस्फाईंग क्रायटेरिया स्टिप्युलेटेड अंडर क्लॉज फर्स्ट अबो. ओके, फर्स्ट क्लॉज जो त्यांनी टाकलेला आहे इथे तो तिथे अप्लाय केला जाणार आहे. ओके, जे मास्टर्स डिग्री कंप्लीट करता आहेत त्यांच्यासाठी हा क्लॉज असणार आहे. सो त्यांनी बघा इथे सांगितलेलं आहे की क्लॉज फर्स्ट, इथे दिलेलं आपल्याला क्लॉज फर्स्ट. कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन टू द MPhil प्रोग्राम शॅल हॅव मास्टर्स डिग्री अँड प्रोफेशनल डिग्री डिक्लेअर्ड इक्विव्हॅलंट मास्टर्स डिग्री. म्हणजे तुमची मास्टर्स डिग्री तिथे त्यांना हवी आहे. ॲटलिस्ट 55% मार्क्स त्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला ॲग्रिगेट. ओके, B ग्रेड असते तरी तिथे तुम्ही अप्लाय करू शकत असणार आहात. ओके, हा क्लॉज त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात PhD एंट्रन्स टेस्टसाठी. ओके, 5% रिलॅक्सेशन आहे रिझर्व कॅटेगरीसाठी, जे 55% मार्क्स आवश्यक आहेत या एक्झामला तुम्हाला अप्लाय करण्यासाठी. तर रिझर्व कॅटेगरीसाठी ते 50% देखील चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे कॅन्डिडेट्स हू हॅव क्लिअर्ड MPhil कोर्स वर्क विथ ॲटलिस्ट 55 मार्क्स इन ॲग्रिगेट और इक्विव्हॅलंट B ग्रेड इन अ UGC 7 पॉईंट स्केल. आता मास्टर्स डिग्री झालेले सुद्धा इकडे अप्लाय करू शकतात, किंवा MPhil ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे 55% मार्क्स ॲग्रिगेट मार्क्सनी, ते सुद्धा या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. ओके, then a person whose MPhil dissertation has been evaluated and vice versa is pending may be admitted to the PhD program ऑफ द सेम इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, ज्या इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्यांचं MPhil झालेलं आहे ते सुद्धा डायरेक्ट प्रोग्राममध्ये PhD प्रोग्रामला ॲडमिशन घेऊ शकतात सेम इन्स्टिट्यूशनमध्ये. कॅन्डिडेट प्रोसेसिंग अ डिग्री कन्सिडर इक्विव्हॅलंट टू MPhil डिग्री ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूशन फ्रॉम फॉरेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ॲग्रिगेटेड बाय अन असेसमेंट ॲग्रिगेशन एजन्सी विच इज अप्रूव्ड, ऑर्गनाइज्ड or authorized by an authority established or incorporated under law its home country or any other security
म्हणजे फॉरेनचे जे स्टुडंट्स आहेत जे इक्विवॅलंट आहेत एम.फिल डिग्रीशी ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात किंवा PhD प्रोग्रामला अप्लाय करू शकतात. ओके, हे होतं प्रोग्रामविषयी, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पेड एक्झाम झाल्यानंतरचं आहे. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ प्रोग्राम, ज्यांना ड्युरेशन बघायचं आहे प्रोग्रामचं ते इथे दिलेलं आहे. एम.फिलसाठी त्यांना 1 इयर अँड मॅक्झिमम 4 कन्सिक्युटिव्ह सेमिस्टर म्हणजे 2 इयर्सचा हा प्रोग्राम आहे एम.फिलसाठी. आणि PhD प्रोग्राम कितीचा आहे? मिनिमम ड्युरेशन ऑफ 3 इयर्स. ओके, इन्क्लुडिंग कोर्स वर्क अँड मॅक्झिमम 6 इयर्स, 3 इयर्स किंवा 6 इयर्स. डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. प्रोसिजर फॉर ॲडमिशन टू एम.फिल अँड PhD प्रोग्राम्स. तर ऑल ॲडमिशन्स PhD, एम.फिल अँड PhD प्रोग्राम्स शॅल बी थ्रू अँड एंट्रन्स टेस्ट कंडक्टेड बाय SPPU, म्हणजे SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीच्या PhD किंवा एम.फिलच्या एंट्रन्स थ्रू तुम्हाला इकडे ॲडमिशन मिळणार आहे या PhD किंवा एम.फिल प्रोग्रामसाठी. ठीक आहे. कॅन्डिडेट्स क्वालिफाय UGC नेट इन्क्लुडिंग GRF, UGC CSIR नेट, स्लेट, गेट या ज्या एक्झाम्स आहेत ज्यांनी ह्या एक्झाम क्वालिफाय केले ते सुद्धा या प्रोग्राममध्ये एंटर करू शकतात. ओके, विदाउट गिविंग एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, जी पेड एक्झाम आहे आत्ताची 2022ची, तर त्यांना एक्झाम्शन कोणाकोणाला आहे? ज्यांनी एम.फिल केलेलं आहे किंवा UGC नेटचं GRF क्लिअर केलेलं आहे, UGC नेटची एक्झाम क्लिअर केलेली आहे, त्या सगळ्यांना याच्यामधून काय आहे? एक्झाम्शन आहे. ओके, अजून ओके, आणखीन काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही या डिटेल नोटिफिकेशनमध्ये म्हणजे या डिटेल PDF मध्ये तुम्ही बघू शकता. आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे? अँड एंट्रन्स टेस्ट विच शॅल बी अ क्वालिफाईंग टेस्ट. ही जी टेस्ट असणार आहे ती फक्त क्वालिफाईंग असणार आहे. त्याच्यानंतर द एंट्रन्स टेस्ट विल बी ऑफ 100 मार्क्स. जसं मी सुरुवातीला डिस्कस केलं, हे 100 मार्कांची एक्झाम असणार आहे. 100 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क, एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. टोटल 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे MCQ क्वेश्चन्स तिथे तुम्हाला असणार आहे. 50% मार्क्स आर क्वालिफाईंग मार्क्स. जसं मी सांगितलं 50% मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहेत, म्हणजे 100 पैकी 50 मार्क्स तुम्हाला आवश्यक आहेत क्वालिफाय होण्यासाठी. द सिलेबस ऑफ द एंट्रन्स टेस्ट शॅल कन्सिस्ट ऑफ द क्वेश्चन्स. आता सिलेबस कसा असणार आहे, म्हणजे कुठल्या सिलेबसवरती किती क्वेश्चन्स असणार आहेत? 50% बेस्ड ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी अँड 50% शॅल बी सब्जेक्ट स्पेसिफिक. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं सिलेबस कसा असणार आहे. 50% प्रश्न हे रिसर्च मेथोडॉलॉजीवरती असणार आहेत आणि 50% प्रश्न हे सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. तुमचा जो मास्टर्स डिग्रीचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरती हे 50%चे क्वेश्चन्स असणार आहेत. 50-50 क्वेश्चन्स 50-50 मार्कांसाठी असणार आहेत. द एंट्रन्स टेस्ट शॅल बी कंडक्टेड ॲट द सेंटर. एंट्रन्स टेस्ट जे असणार आहे ते सेंटरवरती होणार आहे. टू बी नोटिफाईड इन ॲडव्हान्स. ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगितलं जाईल की कोणतं सेंटर असणार आहे तुमचं. चेंजेस ऑफ द सेंटर्स इफ एनी शॅल ऑल्सो बी नोटिफाईड वेल इन ॲडव्हान्स. जे चेंजेस होणार आहेत सेंटरवरती, काय चेंजेस झाले किंवा अचानक कुठलं सेंटर चेंज झालं, त्यांना कुठला कॅन्सल झालं सेंटर एखादं, तर त्यावेळेस ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतील. ओके, An interview organized by SPPU when candidates are required to discuss their research interest area through the presentation before duly constituted department research committee. त्याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ती असणार आहे की इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला युनिव्हर्सिटी कॉल करणार आहे. ओके, इकडे युनिव्हर्सिटीचे काही डिपार्टमेंट्स दिलेले आहेत. ओके, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. सेंटर कुठलं असणार आहे, आपल्याला मेन जे होतं की पॅटर्न कसा असणार आहे एक्झामचा तो कन्फर्म झालेला आहे याच्यामध्ये. त्यानुसारच आमचा स्पेशल कोर्स जो आहे तो आम्ही डिझाईन केलेला आहे स्पेशली तुमचे 50% मार्क्स सिक्युअर करण्यासाठी. ठीक आहे, क्रेडिट किती किती असणार आहे हे डिटेल इन्फॉर्मेशन या PDF मध्ये दिलेलं आहे. कोर्स वर्क किती क्रेडिट्स असणार आहे, किती वर्षाचं असणार आहे, कुठल्या इयरमध्ये किती वेळेस तुम्हाला सबमिशन करायचं आहे, हे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेले आहे. सो हे ऑर्डर नंबर किंवा सर्क्युलेशन नंबर आहे 14/2017 ज्या वेबसाईटमध्ये अवेलेबल आहे. डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही हे बघू शकता. आता सिलेबस काय येणार आहे एक्झामचा, यास लॉग इनच्या पेजवरती तुम्हाला इकडे रिझर्व रूल्स फॉर एम.फिल PhD आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड डिटेल्स आहेत, एम.फिल अँड PhD सिलेबस आहे आणि फीज डिटेल आहे. तर याच्यामध्ये हा सिलेबसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सिलेबसच्या पेजवर याल तर इथे बघा फॅकल्टीज आहेत वेगवेगळ्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, ह्युमॅनिटीज आणि आणखीन एक आहे
कॉमर्स अँड मॅनेजमेंट असे 4 फॅकल्टी आहेत. जो तुमचा सब्जेक्ट ज्या फॅकल्टीमध्ये येतो तिकडे तुम्ही बघायचं आहे. सो इकडे बघा, इकडे लिस्ट दिलेली आहे ह्युमॅनिटीजमधला. आपण आता इकॉनॉमिक्सचा सिलेबस बघूया. तुम्हाला जो सब्जेक्टचा पाहिजे वेबसाईटवरती मिळणार आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा 50% क्वेश्चन्स आपल्याला रिसर्च मेथॉलॉजीवरती येणार आहेत. म्हणजे पहिला जो सेक्शन असणार आहे तो सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे रिसर्च मेथॉलॉजीचा. म्हणजे सगळ्या सब्जेक्टसाठी हा किती आवश्यक असा सब्जेक्ट आहे तो बघा पेड एक्झामसाठी. सो स्पेशली त्यासाठी म्हणूनच आम्ही रिसर्च मेथॉलॉजीचा कोर्स केलेला आहे. तर इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचा सिलेबस, फाउंडेशन ऑफ रिसर्च, बेसिक टर्म्स अँड टाइप्स ऑफ रिसर्च, रिसर्च डिझाईन, hypothesis, sample and sampling designs, then methods of research, tools of data collection, statistics and social science, रिसर्च इथिक्स, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा हे युनिट आहेत जे तुम्हाला रिसर्च मेथॉलॉजीला स्टडीसाठी येणार आहेत. दुसरं बघा, आता त्याच पेजवरती मग सब्जेक्ट कन्सर्न सिलेबस इकॉनॉमिक्सचा दिलेला आहे. तसेच तुम्हाला वेबसाईटवरती सगळ्या सब्जेक्टचं इन्फॉर्मेशन मिळेल आणि रिसर्च मेथॉलॉजीचा सिलेबस देखील तुमच्या विषयासोबतच तिथे मिळणार आहे. हा पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला या पेड एक्झाममध्ये क्लिअरन्स मिळवण्यासाठी आम्ही हेल्प करणार आहोत. असा हा सिलेबस किंवा असा हा पेपर पॅटर्न आहे पुणे युनिव्हर्सिटीचा. सो जे स्टुडंट्स प्रिपरेशनसाठी वाट बघत होते, PhD एंट्रन्स ज्यांना क्लिअर करायची आहे, खरंच ज्यांना वाटते की यावर्षीची एक्झाम आपल्याला क्लिअर करायची आहे, सो त्यांनी पटकन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये हार्डली आपण ही लिंक ॲक्टिवेट झालेली बघू शकतो आणि लवकरच रजिस्ट्रेशन करा. खूप स्टुडंट्स या युनिव्हर्सिटीला रजिस्ट्रेशन करत असतात. सो आपल्यालाही लवकर रजिस्ट्रेशन करून अभ्यासाला स्टार्ट केलं पाहिजे. ओके, सो काही डाऊट्स नाही आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये, पेड एक्झाममध्ये. ओके, काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. ओके, थँक यू अँड ऑल द बेस्ट.